धुळ्यात चोरीचा नवीन पॅटर्न समोर आला असून अल्पवयीन मुलाकडून लग्नातील दागिने चोरीचा गुन्हा मोहाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे। या प्रकरणी मोहाडी पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या घरातून 15,98,000 रुपये किमतीचे 26 तोळे सोने हस्तगत करत फरार चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। धुळ्यातल्या एका लग्न समारंभात लग्नातील दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती। घडलेल्या घटनेचा मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सदरची चोरी मध्य प्रदेशातील राजगड येथील चोरट्यांनी केली असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मध्य प्रदेशातील राजगड येथे गेले असता पोलीस आल्याचे कानकून चोरट्यांना लागताच ते फरार झाले। पोलिसांनी घराची तपासणी केली असता लग्नात चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांना मिळून आला आहे। या प्रकरणातील गौरव बबलू सांसी, सावंत भारतसिंग सांसी, कालू गोली सांसी, बबलू सुमेर सिसोदिया या फरार आरोपींचा तपास मोहाडी पोलीस करत आहेत। डिसेंबरला धुळ्यामधील कृष्णा रिसॉर्ट येथे एक लग्न समारंभ होता आणि त्याच्यामधून एका अल्पवयीन आणि प्लस 2 लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 26 तोळे सोनं, त्याच्यामध्ये नेकलेस, सोन्याचे काप, बांगड्या, चेन, टॉप्स आणि रोख रक्कम अशी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये चोरीस गेली होती। त्या अनुषंगाने तपास केला असता ही सर्व जी गँग आहे ही मध्य प्रदेश राजगडमधील ओढा पोलीस स्टेशन अंतर्गत सासेकडिया आणि गुलखेडी येथील हे लोक आहेत। त्यांच्या आरोपींची नाव आहेत गौरव बबलू सासी, सावंत सासी, कालू सासी आणि बबलू सिसोदिया। हे सर्व मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत। या सगळ्या लोकांकडनं आपण काल जवळजवळ 26 तोळे सोनं हे जेवढं चोरीला गेलं होतं सर्व रिकव्हरी आपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये अजूनही आरोपी आपण निष्पन्न जरी केले आरोपी आपल्या अजून ताब्यात आलेले नाहीत, त्यांचा शोध जारी आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांनी केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।